केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजप पुढे उत्तरेकडील 79 जागा राखण्याचं आव्हान। 2019 मध्ये 50%पेक्षाही कमी मतांनी जिंकलेल्या जागा हातून गेल्यास बहुमत कठीण। मुंबईतील 30 होर्डिंगला स्टेबिलिटी सर्टिफिकेट नाही। स्टेबिलिटी सर्टिफिकेट नसलेल्या होर्डिंगवर पालिकेकडून कारवाईचा बडगा। 4 जून नंतर शिवसेना, यूबीटी आणि राष्ट्रवादी एसपी फुटणार। दोन्ही पक्षांचे उर्वरित आमदार पक्षाला राम राम करणार। भाजप नेते मोहित कंबोज यांचा ट्विटद्वारे मोठा दावा। धर्माच्या आधारे आरक्षण देण्यासाठी काँग्रेसचं वोट जिहादचं राजकारण। मोदींचा पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल। नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण नक्की। शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास बाळासाहेब आठवतील। उद्धव ठाकरे, शरद पवार पुन्हा मोदींच्या निशाण्यावर। भ्रष्टाचारी गोळा करणारी भाजपची कचरा गाडी। खोट्या डिग्रीसारखी खोटी वंशावळ आणू नका। उद्धव ठाकरेंची मोदींवर तुफान टीका। मोदींनी भूमिपूजन केला। मुंबईतला एक तरी रस्ता पूर्ण झालाय का? आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना सवाल। 56 टीएमसी पाणी गुजरातला नेणार। महाराष्ट्राचं पाणी गुजरातला पळवण्याचा घाट। जयंत पाटलांचा नाशिकच्या सभेत आरोप। केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार। महाराष्ट्रामध्ये 7 जूनची डेडलाईन मान्सून पाळणार का याविषयी उत्सुकता। केजरीवाल यांना अंतरिम जामीन देऊन विशेष वागणूक। अमित शहांचा खळबळजनक दावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।